बातमी आहे परभणीमधून। लहान मुलांच्या भांडणामधून परभणीमध्ये 2 गटात दगडफेक झाली आणि या दगडफेकीमध्ये ही परभणी शहरामधील इक्बाल नगर येथील घटना आहे। तर 20 दुचाकी 4 चाकी वाहनं त्यांचं नुकसान झालंय आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त सुद्धा यावेळी करण्यात आलेला आहे। परभणी शहरामधील इक्बाल नगर येथे लहान मुलांच्या भांडणामधून वादामधून 2 गटात तुफान दगडफेक झाली आहे आणि यामध्ये 20 दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। ही घटना घडल्यानंतर या भागामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि सुरुवातीला लहान मुलांचा वाद झाल्यानंतर दोन समाजामधील लोकप्रतिनिधी यांनी समजूत काढलेली होती। मात्र रात्री अचानक दगडफेक झाल्यानं भीतीचं वातावरण आहे आणि या दगडफेकीमध्ये पोलिसांच्या दुचाकीचं बरंच नुकसान झालेलं आहे, अशी ही माहिती आहे। आपला जमाव पांगवणे, दोन्ही समूहांना बाजूला त्यांच्या घरात नेणे आणि ते झालेलं आहे। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। जो कोणी अफवांवर विश्वास ठेवेल आणि सोशल मीडियावर काही उलट्या सुलट्या जर कोणी न्यूज टाकेल त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल। आणि या ठिकाणी तरुण मुलं आहेत, आम्ही तरुण मुलांना समजावून सांगितलेलं आहे दोन्ही बाजूच्या, कारण तरुण मुलांवर कारवाई करणं हे कोणालाही अपेक्षित नाही। परंतु जर कोणी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या आणि कोणी रस्त्यावर याच्यानंतर आलं तर त्याच्यावरती कठोर कारवाई होईल। अधिकची माहिती करून प्रतिनिधी अक्षय मुंडे आपल्या सोबत आहेत। अक्षय, दृश्य पाहतोय बरंच नुकसान झालेलं आहे, काय वाद होता या लहान मुलांमध्ये जी इतकी मोठी दगडफेक झालेली आहे आणि सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे का? नक्कीच श्रद्धा, परभणी शहरातील इक्वल कॉलनी येथील गार्डनमध्ये लहान मुलं खेळत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला। त्यानंतर हा वाद स्थानिक पुढाऱ्यांनी मिटवला। मात्र संध्याकाळच्या सुमारास अचानक दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आलेली आहे। या दगडफेकीमध्ये जवळपास 20 दुचाकी आणि 4 चाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ही घटना समजल्यानंतर परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी स्वतः घटनास्थळी गेले होते। त्यांनी रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी छान मांडली होती आणि परिस्थिती हाताळलेली आहे। सध्या स्थितीला या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। रस्त्यावर कोणीही उतरू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। तर दुसरीकडे या घटनेची पाहणी केल्यानंतर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे। अगदी ही भीषणता दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। धन्यवाद अक्षय दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। लहान मुलांच्या भांडणामधून परभणीमध्ये 2 गटात तुफान राडा झाला आणि ही दृश्य पाहतोय नुकसानीची, त्यानंतर दगडफेक सुद्धा झाली आणि बऱ्याच वाहनांचं नुकसान झालेलं आहे। बातमी पाहतोय परभणीमध्ये। ये पहले इधर जा।